आपल्याला उपयोगी नाही. मग राम नाम राम म्हणायला कळले आणि म्हणून नेहमी ते राम नाम केव्हा बघितलं असेल राम नाम भज निरंग गंग शिव भला राम नाम भज निरंग गंग शिव भला तिला दिलेला आहे सुनीत काढणारी तिला दिलेला आहे. पण शेवटी कैकेयीकडे आलेले आहे. कैकेयीने बघितलं आधी त्या दोघांना दिलंय आणि शेवटी मला त्याच्या दिवशी कौशल्यला तो पहिला पुत्र झालेला आहे. तो राम दुसऱ्या दिवशी हे दोघेही आणि सुनीतेला तिसऱ्या दिवशी त्याच्यानंतर मग आपला लक्ष्मण असे 4 बरोबर राम जन्माच्या वेळेला पुन्हा आलेल्या ठिकाणी अशा वेळेला हा सोहळा चालला आहे. सूर्य हा सोहळा पाहण्यासाठी आपलं काम आटकलं पुढे जायचं विसर पाहत होते मुखकमल पाण्यासाठी तो वेळा वेळा कसा आला होता आणि त्याला ते तिथून घरावं करू शकत नाही. सांगितलं दिवस तू सांगू शकतो पुढच्या जन्मामध्ये मी तुला अगोदर दर्शन दिलं आणि माझ्या नावापुरुषाचं नाव लागणार आहे रामचंद्र. एक दत्तवडाचा महापुरुष प्रगट झालेला आहे. त्याच्या हातामध्ये सुवर्ण कलश श्रीविष्णूंची आज्ञा घेऊन आलेला तो येते पुरुष राजा दशरथाला सांगतो आहे दशरथा हे पायसदा दशरथा पायसदा रामदासाची माऊली